श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जी आपल्याला सेफ्टी किट, डिनर सेट आणि एसएसएस किट मिळत आहे, तर त्याची वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहे, त्याचबरोबर भांडी वाटप कधी होणार आहे आणि अपॉइंटमेंट जिल्ह्यांमध्ये कधी सुरू होणार आहे, अशी बरेच कामगारांचे कॉमेंट्स आलेले आहेत। तर कामगारांचे प्रश्न आणि कॉमेंटची उत्तरे देण्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। तर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि हा जो व्हिडिओ असणार आहे कामगारांना तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जे आपल्याला किट मिळत आहे, मग ते कामगाराच्या सेफ्टीसाठी असणार आहे। त्याच्यामध्ये बघा 2 ट्रंक मिळत आहेत, एक पेटी मिळत आहे, एसएसएस किट म्हणजे सुरक्षा किट, त्याच्यामध्ये हेल्मेट, बूट, ग्लोव्ज आणि जर्सी मिळत आहे आणि स्पिलिंग रॉड, तर अशा बऱ्याच वस्तू मिळत आहेत। तर याची अपॉइंटमेंट तुम्ही जर जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये घेतलेली असेल तर बघा 18 ऑगस्टपासून आता जिल्ह्यांमध्ये वाटप चालू झालेली आहे। तर आज 18 ऑगस्ट 2026 असणार आहे। तर आज पुणे जिल्ह्यामध्ये भांडी वाटप सुरू आहे। त्या कोणी कामगारांनी आपली अपॉइंटमेंट जर जानेवारी महिन्यामध्ये बुक केलेली असेल तर त्यांना आता पुणे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय मोठी बातमी असणार आहे। भांडी वाटप जिल्ह्यानुसार होणार आहे, मग ते तालुक्यानुसार होईल का तुमच्या गावानुसार होणार आहे, किंवा ऑनलाईन जे क्लेम तुम्ही ज्याकडे केलेला असेल, तुम्ही स्वतः जर क्लेम केलेलं असेल तर तुम्ही स्वतः माहिती घ्यायची आहे आणि जे एजंटकडे जर तुम्ही क्लेम केलेलं असेल तर त्यांना तुम्ही भांडी वाटपासाठी माहिती घेऊ शकता, किंवा मग त्यांना तुम्ही विचारू शकता आमची भांडी कधी येणार आहेत। त्याचबरोबर बघा आता नवीन अपॉइंटमेंट कधी सुरू होणार आहे, तर सेफ्टी किट, डिनर सेट, त्याचबरोबर एसएसएस किटची जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर 21 ऑगस्टच्या पुढे 1 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट सुरू होऊ शकते। लक्षांक जर कंप्लीट झाला तर लवकरात लवकर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे, कारण लक्षांक कंप्लीट झाल्याच्या नंतर अपॉइंटमेंट ह्या बुक होत नाहीत। त्याचबरोबर जे कोणी बांधकाम कामगार पुणे जिल्ह्यातून बिलॉंग करत असतील तर त्यांच्यासाठी मोठी बातमी असणार आहे, कारण बघा भांडी वाटपासाठी वेबसाईट आता सक्रिय झालेली आहे। वाटप आता जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे आणि कामगाराचे प्रश्न होते तर अपॉइंटमेंट सध्या बंद आहेत। तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, महायुती वेबसाईटवरती बांधकाम कामगार योजना, तर या लिंकवरती गुगलवर जाऊन टच करायचं आहे। तिथे तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि 6 अंकी OTP टाकायचा आहे, प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट तुम्हाला बाहेरून 10 रुपयाचे पैसे देऊन काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर कॅलेंडर सिलेक्ट करताना सुद्धा सुट्टीचं कॅलेंडर सिलेक्ट करायचं नसतं, काळ्या कलर किंवा निळ्या कलरचं तुम्हाला कॅलेंडर हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता। अपॉइंटमेंट बुक करत असताना सुद्धा केंद्राच्या ठिकाणची तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे, म्हणजे तुम्हाला जवळपास तालुका असेल तर तालुक्याच्या ठिकाणची अपॉइंटमेंट बुक करू शकता। तर धुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय मोठी बातमी असणार आहे, कारण 19 आणि 20 या 2 दिवसांमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा भांडी वाटप होणार आहे। ते कोणी बांधकाम कामगार तिथून बिलॉंग करत असतील तर त्यांच्यासाठी मोठी अपडेट असणार आहे। क्लेम्स बंद आहेत, तुम्ही वेळोवेळी वेबसाईट चेक करा ना। वेबसाईट चेक केल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की क्लेम चालू आहेत का बंद आहेत। तर जे कोणी कामगार असणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा बघा आता जो नवीन आपल्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा क्लेम चालू झालेला आहे, तर तो सुद्धा आता 20 ऑगस्टच्या पुढे चालू होईल। तुमच्या मुलांच्या शाळेसाठी जर शिष्यवृत्तीचा क्लेम करायचा असेल तर नक्कीच तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शिष्यवृत्तीचा क्लेम करू शकता। आणि जे कोणी बांधकाम कामगार नवीन असतील, त्यांचं लेबर कार्ड मिळालेलं नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा बघा जे ऑनलाईन कागदपत्र काढतात त्यांच्याकडून तुमचं लेबर कार्ड काढून घ्यायचं आहे। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।